हॅलो डिअर स्टुडंट्स, आपल्या सिलेबसचा अतिशय महत्त्वाचा पार्ट की जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये खूप डिटेल तर दिलेला नाही आहे, परंतु बोर्ड एक्झाममध्ये त्याच्यावरती क्वेश्चन्स मात्र डिटेल विचारले जातात. बरेचदा मुलांना हा पार्ट समजायला अवघड वाटतो. त्याच्या ज्या स्टेप्स आहेत, प्रोफेज मेटाफेज, नक्की कोणत्या फेजमध्ये काय होतं, त्याच्या काही सब फेजेस पण आहेत, मायटॉसिस म्हणजे काय, मिओसिस म्हणजे काय. तर असे बरेचसे प्रश्न असतात की जे खूप अवघड वाटतात आयडियली, बट आय एम शुअर हे आपले जे 2 व्हिडिओज, म्हणजे आज आपण मायटॉसिस बघणार आहोत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिओसिस बघणार आहोत, आणि ते व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्हाला सेल डिव्हिजनबद्दल अजिबात कसलाच डाऊट राहणार नाही. यू विल बिकम मोर कॉन्फिडंट अबाउट रायटिंग द आन्सर्स प्रॉपरली, ते सुद्धा. तर सुरुवात करूयात. सगळ्यात आधी सेल डिव्हिजन कशाला म्हणायचं, तर बघा बाळांनो, आपल्या लाईफची सुरुवात होते ती एका सिंगल सेलपासून होते. तुम्हाला माहीतच आहे, आपण पुढे रिप्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये शिकणार पण आहोत की हॅप्लॉइड मेल गॅमेट, ज्याला आपण स्पर्म म्हणतो, आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, ज्याला आपण एग सेल म्हणतो. तर ह्या दोघांचं फ्युजन झाल्यानंतर जो एक डिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होतं, ज्याला आपण झायगोट म्हणतो. तर त्या झायगोटपासून आपल्या लाईफची सुरुवात होते. ही जी झायगोट आहे, त्या झायगोटमध्ये पुढे मग मायटॉसिस नावाचं एक डिव्हिजन होतं, ज्याच्यामुळे त्या एका सेलचे 2 सेलमध्ये कन्वर्जन होतं, 2 सेलचे 4 सेलमध्ये कन्वर्जन होतं. सो ह्या पद्धतीनं मग आपल्या लाईफला सुरुवात होते. आपण जन्माला येतो तेव्हा खूप छोटेसे असतो, आणि मग आपल्या लाईफमध्ये आपण हळूहळू आपण जसं म्हणतो मोठे होतो, तसं तसं आपण उंची वाढते आपली, बरोबर. सो ही जी वाढ आहे ही सगळी कशामुळं होते आपल्या बॉडीमध्ये, तर सेल डिव्हिजन ह्या प्रोसेसमुळं. आपल्या बॉडीमधल्या ज्या सगळ्या सेल्स आहेत, त्या सगळ्या सेल्सना एक 2 मेजर कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड करायचं झालं तर त्या सेल्सना आपण 2 प्रकारात बघा, एक सोमॅटिक सेल्स आणि दुसरा म्हणजे जर्म सेल्स, अशा 2 प्रकारात आपण आपल्या पूर्ण बॉडीमधल्या सेल्सना डिवाइड करू शकतो. पहिला प्रकार सोमॅटिक सेल्स आणि दुसरा म्हणजे जर्म सेल्स. सोमॅटिक सेल्स कोणाला म्हणायचं, तर दीज सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी. आणि हे जे जर्म सेल्स आहेत ते रिप्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. मग ह्यात कोण येतात, तर आपल्या एग सेल्स आणि स्पर्म सेल्स. मग जे सेल डिव्हिजन ह्या जर्म सेल्समध्ये होतं त्याला म्हणायचं मिओसिस, आणि जर्म आणि सोमॅटिक सेल्स दोन्हीमध्ये जे होतं ते मायटॉसिस. सो ह्या सगळ्या ज्या सेल्स आहेत, मग सोमॅटिक सेल्समुळे आपल्या बॉडीची ग्रोथ होणार, आणि जर्म सेल्समध्ये आपल्या बॉडीमध्ये गॅमिट्स प्रोड्यूस होणार, दॅट इज एग आणि स्पर्म सेल्स. हे कळालं. आता बघा, ही जी सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे, व्हाय इट इज इम्पॉर्टंट. जर समजा आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन प्रोसेसच झाली नाही तर काय होईल रे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. आपण लहानाचे मोठे होतो, मग तिथं पण मी जसं तुम्हाला आता सांगितलं, सेल डिव्हिजनमुळे तो नंबर वाढला आपला, म्हणजेच आपली ग्रोथ होते. सेल डिव्हिजनमुळे सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी. त्यानंतर समजा आपला एखादी जखम झाली, इंजुरी झाली, तर कालांतरानं ती जखम भरून येते असं आपण म्हणतो. मग जखम भरून आली म्हणजेच तिथं काय झालं, तर तिथे त्या ज्या डेड सेल्स होत्या त्या बाजूला काढल्या गेल्या आणि त्यांच्या जागी नवीन सेल्सची निर्मिती झाली. म्हणजेच डेड पार्ट्स किंवा काय म्हणत आपण इंजुरीज ज्या आहेत त्या इंजुरीज भरून काढण्यासाठी आपले जे काही बॉडीमध्ये जी मेकॅनिझम होते ती देखील सेल डिव्हिजनच असते. मग इथं काय म्हणूयात, रिपेअर ऑफ द बॉडी किंवा रिपेअरिंग इंजुरीज. त्यानंतर आपल्या जसं तुम्हाला मी इथं सांगितलं, जर्म सेल्समध्ये रिप्रोडक्शन होतं, सो सेल डिव्हिजन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर रिप्रोडक्शन. आणि चौथा त्याचा यूज आपण असा सांगू शकतो की डेड सेल्सना नवीन सेल्स रिप्लेस करतात.
सो हे काही इम्पॉर्टंट रोल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजनचे. आत्ता जसं तुम्हाला सांगितलं 2 प्रकारच्या सेल डिव्हिजन्स असतात. पहिला प्रकार मायटोसिस आणि दुसरा प्रकार मियोसिस. आता ह्यापैकी मायटोसिस कुठं होतं तर जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं सोमॅटिक अँड जर्म सेल्स, बोथ सेल्समध्ये मायटोसिस होतं. म्हणजेच इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन सेल नंबर. Mitosis is responsible for increase in cell number, whereas meiosis is responsible for gamete formation. प्रत्येक प्रकारच्या सेल डिव्हिजनचा बॉडीमधला रोल हा डिफरंट आहे. सेल नंबर वाढला म्हणजेच ग्रोथशी रिलेटेड कोणती आहे तर मायटोसिस, आणि गॅमेट फॉर्मेशनशी रिलेटेड कोणती डिव्हिजन आहे तर ती मियोसिस. सो आज आपण पहिल्यांदा फोकस करूयात ऑन द प्रोसेस ऑफ मायटोसिस आणि मग नेक्स्ट लेक्चरमध्ये मियोसिस, कारण एकत्र घ्यायला गेलं तर खूप सारं लेंदी होईल आणि महत्त्वाचे पॉईंट जे मला एक्सप्लेन करायचे असतात ते राहून जातात. सो हे पॉईंट्स लिहून घेतले नसतील, मागं व्हिडिओ घ्या, पॉज करा आणि स्क्रीनशॉट काढून लिहून ठेवा. हे नोट्स आहेत छोट्या छोट्या की ज्या तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात या पर्टिक्युलर पॉईंटचा. आता सगळ्यात आधी बघूयात मायटोसिस. ॲक्च्युली सेल डिव्हिजनचे 3 मेन प्रकार येतात, एक मायटोसिस, एक मियोसिस आणि अजून एक प्रकार असतो दॅट इज अमायटोसिस. जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सांगते, अमायटोसिस जो असतो तो अमिबा, पॅरामेशियम ह्यांच्यामध्ये अमायटोसिस थ्रू सेल डिव्हिजन होते. म्हणजेच काय होतं तर ही जी सेल असेल, हे सेलचं न्यूक्लियस, तर न्यूक्लियस थोडंसं इलॉंगेट होतं, चपटं होतं आणि मग हे जे नंतर आपण रिप्रोडक्शनच्या पार्टमध्ये हे बघणारच आहोत. तर हे इलॉंगेट झाल्यानंतर मग 2 सेल्स म्हणजे असे सेपरेट होत जातील. मग न्यूक्लियस बरोबरच त्याच्या सायटोप्लाझमचं पण डिव्हिजन होतं आणि ह्या पद्धतीनं एका सेलचे पुढे 2 सेल्समध्ये पार्ट होतात. ह्या प्रकारच्या सेल डिव्हिजनला म्हणायचं अमायटोसिस. आणि दुसरा प्रकार मायटोसिस आणि तिसरा मियोसिस. आता मग त्यातला आपण बघूयात मायटोसिस डिटेल. हे लक्षात ठेवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी. अमायटोसिस प्रकारचा सेल डिव्हिजन, मग अमिबामध्ये जे होतं बायनरी फिजन वगैरे किंवा पॅरामेशियममध्ये जे रिप्रोडक्शन होतं किंवा सेल डिव्हिजन होते ती येते ह्या अमायटोसिस ह्या प्रकारात. आता मायटोसिस जसं आत्ता आपण बघितलं, इट इज रिलेटेड टू डिव्हिजन ऑफ सेल की ज्याच्यात सेलचा नंबर वाढतो. आता ही मायटोसिसची जी प्रोसेस आहे त्याच्यात एका पॅरेंट सेलपासून दोन आयडेंटिकल डॉटर सेल्स तयार होतात. बघा एक सेलपासून 2 सेम प्रकारच्या डॉटर सेल्स तयार होतात. या प्रकारच्या सेल डिव्हिजनला आपण म्हटलं मायटोसिस. ही प्रोसेस होते इन 2 स्टेप्स. मायटोसिसच्या 2 स्टेप्स. पहिली कॅरिओकायनेसिस आणि दुसरी इट इज फॉलोड बाय आफ्टर कॅरिओकायनेसिस मग येतं सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आणि सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. हे 2 गोष्टी लक्षात आल्या. मेन मायटोसिसच्या ह्या 2 स्टेप्स. सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं आणि त्याच्यानंतर ते पूर्ण झालं की मग सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं. ही जी कॅरिओकायनेसिस ही स्टेप आहे ही अगेन 4 स्टेप्समध्ये डिवाइड झालेली आहे. त्यातली पहिली प्रोफेज, दुसरी मेटाफेज
तिसरी ॲनाफेज आणि चौथी टीलोफेज. आज आपण ह्या मेन फेजेसवरती फोकस करणार आहोत. प्रत्येक फेजमध्ये एक स्पेसिफिक इव्हेंट ही सेलमध्ये होत असते. आता आयडियली बघा, ह्या सगळ्या फेजेस कंटिन्युअस आहेत. अशा काही इथं प्रोफेज संपली, इथं मेटाफेज सुरू झाली असं सेलमध्ये आपण आयडियली सांगू शकत नाही. बट एक फॉर द सेक ऑफ स्टडी आपल्याला ती प्रोसेस प्रॉपरली कळावी ह्यासाठी आपण ही पूर्ण जी कॅरिओकायनेसिसची प्रोसेस आहे, दॅट इज डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, त्याला आपण अशा 4 टप्प्यांच्यामध्ये डिव्हाइड केली. वन बाय वन ह्या सगळ्या फेजेस बघूया. हे लिहून घेतलं असेल तुम्ही सगळ्यांनी, स्क्रीनशॉट काढा, तुमच्या नोटबुकमध्ये असंच लिहा. वाचताना तुम्हाला सगळंच एक छोट्याशा फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये एकदा कळालं की एक्झामच्या वेळेस नुसतं एवढं वाचून गेलात तरी तुम्हाला तुमचं आन्सर प्रॉपर पद्धतीनं लिहिता येतं. म्हणून हे महत्त्वाचं आहे. पहिली फेज प्रोफेज. मी तुम्हाला ह्याची डायग्राम पण काढून दाखवणार आहे, कारण हे तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी पण इम्पॉर्टंट आहे. बोर्डमध्ये तुमचं जे प्रॅक्टिकल असतं त्याच्यात ह्या फेजेसच्या डायग्राम वगैरे लिहायला आणि त्या प्रत्येक फेजमध्ये काय होतं हे तुम्हाला विचारलं जातं. तर सगळ्यात पहिली फेज आहे प्रोफेज. प्रोफेजमध्ये नॉर्मल सेल स्ट्रक्चर कसं असतं रे, सेलमध्ये मी तुम्हाला एकदा शिकवलं होतं, डायग्राम काढून दाखवली होती. हे सेल आहे, हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये हे क्रोमॅटिन फायबर्स असतात, बरोबर. ही नॉर्मल सेल झाली. आता ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन, फक्त सेल डिव्हिजन होतानाच काय होतं तर हे क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स होतात. आधी ते फायब्रस स्ट्रक्चर्स आहेत. तर हे प्रोफेजमध्ये सुरुवातीला हे जे क्रोमॅटिन मटेरियल आहे म्हणजेच क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स व्हायला सुरुवात होते. मग अर्ली प्रोफेज आपण कशी दाखवू शकतो बघा. ही सेल झाली, सेलमधलं हे न्यूक्लियस जरा मोठं दाखवते सो दॅट तुम्हाला फेजेस कळतील. आणि मग हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत ते लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहेत ना, तर ते हळूहळू अशा पद्धतीनं कंडेन्स व्हायला सुरुवात होतील. त्यानंतर एक स्पेशल स्ट्रक्चर ज्याला म्हणलं आहे सेंट्रिओल. हे सेंट्रिओल कशासाठी असतं तर ह्याला पुढे म्हणजे हे सेंट्रिओल हे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यापासून स्पिंडल फायबर्स डेव्हलप होतात. हे लिहून ठेवा फार तर कुठेतरी. सेंट्रिओल हे कशासाठी आहे तर ह्याच्यापासून पुढे स्पिंडल फायबर्स डेव्हलप होतात. प्लांट्समध्ये सेंट्रिओल्स नसतात, हे ॲनिमल्समध्ये फक्त तयार होतात, लक्षात घ्या. सेंट्रिओल हा फक्त ॲनिमल सेलमध्ये असतो, प्लांट सेल्समध्ये सेंट्रिओल नसतात. मग प्लांट सेल्समध्ये काय असतात तर प्लांट सेल्समध्ये मायटॉटिक फायबर्स नावाचे स्ट्रक्चर्स असतात. किंवा स्पिंडल्स म्हणूत आपण ह्याला, मायटॉटिक स्पिंडल्स. मग ह्यांच्यापासून मग स्पिंडल फायबर्स तयार होतात प्लांट सेल्समध्ये, व्हेरॅज ॲनिमल्समध्ये सेंट्रिओलपासून तयार होतात. तर सुरुवातीला काय होणार, हे क्रोमॅटिन फायबर्स कंडेन्स होतील आणि मग हे सेंट्रिओल्स जे आहेत ते ड्युप्लिकेट होतील, 2 तयार होतील, त्याच्या 2 कॉपी तयार होतात. म्हणजेच आता कसं हे दाखवणार तर इथं एक सेंट्रिओल, सपोज मी हे दाखवलं, हे दुसरं सेंट्रिओल नावं देऊयात फार तर इथे. मग हे सेंट्रिओल्स डुप्लिकेट होतात, त्याच्या 2 कॉपीज तयार झाल्या अँड मायग्रेट टू द पोल. सेल असते, सेलला ही मधला पार्ट इक्वॅटरचा आणि इकडे इकडे 2 पोल्स असतात. जसं अर्थ आहे ना, तर तशाच पद्धतीनं सेलमध्ये पण एक इक्वॅटोरियल प्लेन असतो आणि 2 पोलार रिजन असतात. मग तसं हे 2 एंड्स आहेत, ह्या 2 एंड्सना
हळूहळू हे एकत्र असणारे सेंट्रिओल मायग्रेट होत होत एक इकडे जाईल, एक इकडे जाईल. हे प्रोफेजची सुरुवात आहे. प्रोफेज होता होता काय काय चेंजेस होतात बघा. हे क्रोमॅटिन फायबर्स टोटली कंडेन्स होतील. तुम्हाला क्रोमोझोमच्या फॉर्ममध्ये ते ॲपियर व्हायला होत असलेले दिसतील. त्यानंतर न्यूक्लिओलस म्हणजे न्यूक्लियसचा सेंटर आणि त्याचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे हळूहळू डिसॲपियर व्हायला सुरू होईल. तर इथे मी न्यूक्लिओलस दाखवते. हा आणि हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हे सुरुवातीला दिसतात, प्रोफेजच्या सुरुवातीला हे प्रेझेंट असतात. ॲट द एंड ऑफ प्रोफेज हे दोन्ही पण डिसॲपियर व्हायला सुरुवात होते. सो इथं काय लिहूयात, न्यूक्लिअर मेम्ब्रेन शॉर्टमध्ये NM म्हणते अँड न्यूक्लिओलस हे स्टार्ट टू डिसॲपियर. आणि मग प्रोफेज एंड होता होता आपल्याला कसं स्ट्रक्चर दिसेल, तर ही सेल हे न्यूक्लिओलर मेम्ब्रेन किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस तर पूर्ण गेलाय आणि हे क्रोमॅटिन फायबर्स हे असे दिसतील आपल्याला ह्या पद्धतीनं. तर ही प्रोफेजची सुरुवात, ही प्रोफेजची एंड. आणि हे सेंट्रिओल्स पण ह्या एक एंडला इकडं गेलेलं, हे इकडे गेलेलं असं आपण दाखवूयात. एवढे प्रोसेसेस किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी होतात इन द प्रोफेज. क्रोमॅटिन फायबर कंडेन्स होतात, सेंट्रिओल ड्युप्लिकेट होतं आणि एका ह्याला जातं पोल्सना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे दोन्ही डिसइंटिग्रेट होतात, डिसॲपियर होतात. ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी लिहायच्या आहेत तुम्ही कुठं, प्रोफेजमध्ये. ही सुरुवातीली म्हणजे अर्ली प्रोफेज आणि ही प्रोफेज कंप्लीट झाल्यानंतर सेलमध्ये या पद्धतीचे बदल आपल्याला दिसतील. आता ह्याच्या पुढची स्टेज मेटाफेज. आता मेटाफेजमध्ये काय होणार, तर पूर्णपणे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस हे टोटली डिसइंटिग्रेट झालेले आहेत. आता ते अजिबात तुम्हाला सेलमध्ये दिसणार नाहीत. हे जे क्रोमोझोम्स आता तयार झालेले आहेत ते क्रोमोझोम्स आपल्याला मध्ये मगाशी दाखवलं होतं ना तुम्हाला ती इक्वॅटोरियल प्लेन, तर ते इक्वॅटोरियल प्लेनमध्ये अरेंज झालेले दिसून येतील लाईक दिस. ही मधली इक्वॅटोरियल प्लेन, इथे हे सेंट्रिओल्स आहेत. आणि आता ह्या स्टेजला तुम्हाला हे क्रोमॅटिन फायबर्स तयार झालेले दिसतील, जे कुठं अटॅच आहेत, त्या प्रत्येक क्रोमोझोमच्या सेंट्रोमियरला. क्रोमोझोमचे पार्ट्स आठवतात ना तुम्हाला, बघा शॉर्टमध्ये सांगते पटकन. हा आपला क्रोमोझोम, क्रोमोझोमचे हे 2 आर्म्स आहेत, राईट. हा मधला सेंट्रोमियर, ज्याला दोन्ही आर्म्स जोडलेले असतात, त्यातली एक शॉर्ट असते, एक लॉंग असते, P आर्म, Q आर्म, आपण 9th मध्ये शिकलोय. हे झाले. त्यानंतर हे क्रोमोझोमचे 2 काय म्हणत आपण जे फायबर्स आहेत त्याला म्हणतात क्रोमॅटिड. क्रोमॅटिड म्हणजे काय, क्रोमोझोमचे हे जे 2 फायबर्स दिसत आहेत तुम्हाला सेपरेट, हा एक फायबर म्हणजे एक क्रोमॅटिड, हा दुसरा फायबर म्हणजे दुसरा क्रोमॅटिड. एकाच क्रोमोझोमचे हे जे 2 फायबर्स आहेत त्याला म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे एक क्रोमोझोमचे 2 फायबर्स आणि 2 वेगवेगळ्या क्रोमोझोमचे, म्हणजे हा एक क्रोमोझोम आहे, हा एक क्रोमोझोम आहे, तर हे झाले नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स, हे झाले सिस्टर क्रोमॅटिड्स. आलं लक्षात. हे बेसिक आहे रिलेटेड टू स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. आता काय मी सांगितलं तुम्हाला, हे जे स्ट्रक्चर आहेत ह्याला म्हणतात स्पिंडल फायबर्स. जे कुठून ओरिजिनेट झालेत, ह्या सेंट्रिओल पासून तयार झालेत. हा एक सेंट्रिओल, हा एक सेंट्रिओल, आणि ते कुठे अटॅच झालेत, क्रोमोझोमच्या सेंट्रोमियरला. सेंट्रिओल पासून स्पिंडल फायबर तयार झालेत आणि अटॅच झालेत सेंट्रोमियरला. सेंट्रिओल, सेंट्रोमियर, कन्फ्युजन करून घेऊ नका.
मग ह्या फेजमध्ये तुम्ही काय काय लिहिणार, क्रोमॅटिन फायबर्स आर फॉर्म, तुम्हाला क्लिअरली दिसतात. त्यानंतर न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली गेलेलं आहे ॲट द बिगिनिंग ऑफ मेटाफेज ओनली. प्रोफेजच्या शेवटी ते जायला स्टार्ट झाले, प्रोफेज कम्प्लीट होता होता ते कम्प्लिटली गेलेले आहेत आणि तिथूनच मग मेटाफेज सुरू झालेली आहे. क्रोमॅटिन मटेरियल्स क्रोमॅटिन फायबर्स जे आहेत, नॉट क्रोमॅटिन फायबर्स, स्पिंडल फायबर्स इथं म्हटलं पाहिजे. स्पिंडल फायबर्स जे दाखवले मी इथं हे कम्प्लिटली फॉर्म होतात आणि क्रोमोझोम्स जे आहेत दे आर अरेंज्ड ॲट द इक्वॅटोरियल प्लेन. ही पार्ट मधला दॅट इज इक्वॅटोरियल प्लेट. तर ह्या इक्वॅटोरियल प्लेटवरती हे क्रोमोझोम्स तुम्हाला अरेंज झालेले दिसतील. ही ह्या मेटाफेजची पिक्युलॅरिटी आहे. तुम्हाला 1 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये विचारतात की मायटोसिसच्या कोणत्या स्टेजला क्रोमोझोम्स इक्वॅटोरियल प्लेटला अरेंज झालेले दिसतील. तर मेटाफेजमध्ये, प्रोफेजमध्ये काय सांगितलं आहे, न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन गेलं, ही त्याचं वैशिष्ट्य. मेटाफेजचं वैशिष्ट्य काय, इक्वॅटोरियल प्लेटला अरेंज झालेले दिसतात. त्यानंतर तिसरी फेज, ही मेटाफेजची डायग्राम झाली. त्यानंतर तिसरी फेज आहे ॲनाफेज. आता हे स्पिंडल फायबरचं काम काय आहे, तर हे क्रोमोझोम्स जे आहेत, ह्या क्रोमोझोम्सच्या 2 आर्म्स आहेत ना, तर त्यांना ते 2 बाजूंना खेचण्याचं काम करतात. इथं आपण असे दाखवूयात हे 2 आर्म्स. मगाशी जसे आपण सिस्टर क्रोमॅटिड दाखवले होते ते इथं सगळ्यालाच दाखवते. सो दॅट हे दाखवताना पण तुम्ही डायग्राम अशीच काढा. आणि मग ॲनाफेजमध्ये काय होतं, हे जे स्पिंडल फायबर्स सेंट्रोमियरला अटॅच झालेत, ते स्पिंडल फायबर्स काय करतात, दोन्ही क्रोमोझोम्सच्या आर्म्सना, ही एक सिस्टर क्रोमॅटिड, ही दुसरी सिस्टर क्रोमॅटिड आहे, तर त्यांना एक बाजूला एक सेंट्रिओल ओढतं आणि दुसऱ्या बाजूला दुसरं सेंट्रिओल ओढतं. मग ह्या फेजला हे क्रोमोझोम्स कसे दिसणार बघा. हे सेंट्रिओल आधी दाखवून घ्यायचे, स्पिंडल फायबर्स पण असे आधी दाखवून घ्या. आणि इथं हे सेंट्रोमियर, अर्धा क्रोमोझोमचा पार्ट इकडे, अर्धा क्रोमोझोमचा पार्ट इकडे. तसंच इथे, इथे या बाजूला पण असंच दाखवा. ह्याची तोंड कशी केलीत बघा, ही इकडं असे ओढले गेलेत ह्या सेंट्रोमियर पासून, हे तुमच्या डायग्राममधून दिसलं पाहिजे. आणि मग ह्या फेजमध्ये हे जे क्रोमोझोम्स आहेत दे ॲपियर लाईक बंच ऑफ बनाना. केळ्यांचा घड कसा असतो तसा ह्या घडासारखा दिसतो. मग हे पिक्युलॅरिटी आहे ॲनाफेजची, बंच ऑफ बनाना स्टेज असं देखील म्हणतात त्याला. क्रोमोझोम्स ॲपियर लाईक अ बंच ऑफ बनानाज, कारण सेंट्रिओल्स पासून जे स्पिंडल फायबर्स ओरिजिनेट झालेत ते या सेंट्रोमियरला स्वतःकडे खेचतात आणि त्यामुळं क्रोमोझोमचा अर्धा पार्ट या टोकाला जाईल आणि उरलेला अर्धा पार्ट या पोलला जाईल. टोक म्हणजे पोल. सो ही पिक्युलॅरिटी झाली ॲनाफेजची. आणि सगळ्यात शेवटची जी फेज आहे इट इज टीलोफेज. या फेजमध्ये ही जी टीलोफेज आहे ती प्रोफेजची एक्झॅक्टली अपोजिट फेज आहे. ज्या गोष्टी प्रोफेजमध्ये झाल्या होत्या, काय काय झाल्या होत्या, तर सेंट्रिओल्स जे होते ते 2 पोल्सना मायग्रेट झाले होते. न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिओलर मेम्ब्रेन हे डिसॅपियर झाले होते आणि स्पिंडल फायबर्स तयार झाले होते. तर ह्याचं सगळं अपोजिट ह्या टीलोफेजमध्ये होणार. म्हणजेच काय होणार, तर तुमचे न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस रिॲपियर होणार. त्यानंतर सेंट्रिओल्स हळूहळू डिजनरेट होणार इनटू द सायटोप्लाझम. स्पिंडल फायबर्स पण डिजनरेट होणार. ठीक आहे. आणि क्रोमोझोम्स आहेत ते परत जे कंडेन्स झालेले होते ना इथं प्रोफेजमध्ये,
तर इथं काय होणार आहेत, डिकंडेन्स होणार. क्रोमोझोम्स डिकंडेन्स म्हणजेच अगेन दे विल गेट कन्व्हर्टेड इन टू स्पिंडल क्रोमॅटिन फायबर्स. क्रोमोझोम्सपासून परत क्रोमॅटिन फायबर्सच्या फॉर्ममध्ये ते येतील. आणि हे स्ट्रक्चर कसं दिसणार, आता ही जी सेल आहे इकडून हा पार्ट सेपरेट सेल म्हणून वाढणार आहे आणि हा ह्याच्या पुढचा पार्ट एक सेपरेट सेलमधून वाढणार आहे, हे लक्षात घ्या. सो ही एक सेपरेट सेल होईल आता आणि ही एक सेपरेट सेल होईल. आलं लक्षात. आणि मग पुढे अजून सायटोप्लाझमचं डिव्हिजन व्हायचं आहे. आपण हे फक्त आता कॅरिओकायनेसिस दॅट इज न्यूक्लिअर डिव्हिजन बघतोय. ह्याच्या पुढचं हे सगळ्या ह्या फेजेस कंप्लीट झाल्या की मग सायटोकायनेसिस होणार आहे. तर आता हा पार्ट कसा दाखवणार बघा, इट विल लुक लाईक दिस. इकडं जो पार्ट सेपरेट झालेला होता तो हा आहे, ह्याच्यापासून एक नवीन न्यूक्लियस बनलं. हा पार्ट जो सेपरेट झालेला होता ह्याच्यापासून दुसरं नवीन न्यूक्लियस बनलं. आणि मग ह्याच्यामध्ये आपण परत हे क्रोमॅटिन फायबर्स दाखवायचे. ठीक आहे. सो ही फेज झाली आणि मग ह्याच्यात परत हे न्यूक्लिओलर मेम्ब्रेन आलंय, हा न्यूक्लिओलस आलाय, राईट. हे सगळे चेंजेस होतात इन द टीलोफेज विच इज द अपोजिट ऑफ प्रोफेज. म्हणजे लक्षात ठेवायचं सोपं आहे, प्रोफेजमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्याच्या अपोजिट टीलोफेजमध्ये होतात. मेटाफेजमध्ये इक्वॅटोरियल प्लेनला अरेंज होतात. ॲनाफेजमध्ये बंच ऑफ बनाना. झालं, सोपं आहेत. ह्याच 4 स्टेप्स आहेत कॅरिओकायनेसिसच्या, दॅट इज डिव्हिजन ऑफ न्यूक्लियसच्या. आणि मग हे झाल्यानंतरची पुढची जी फेज आहे दॅट इज सायटोकायनेसिस, ज्याला आपण डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम म्हणतो. आता हे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम प्लांट सेलमध्ये वेगळ्या पद्धतीनं होतं, ॲनिमल सेलमध्ये वेगळ्या पद्धतीनं होतं. इन प्लांट सेल्स एक सेल प्लेट फॉर्म होते इथे. म्हणजे प्लांट सेल्स कसे असतात रे, आपण अशा दाखवतो ना प्लांट सेल्स. सो ह्या पद्धतीनं एक सेल प्लेटमध्ये फॉर्म होईल आणि 2 सेल सेपरेट होतील. आणि ॲनिमल सेलमध्ये हे जे आहे इट इज ॲनिमल सेल. ॲनिमल सेलमध्ये एक छोटीशी नॉच म्हणजे एक छोटा एक काय म्हणत आपण हा असा स्ट्रक्चर तयार होईल. आणि ही नॉच ही हळूहळू वाढत जाते लाईक दिस दोन्ही बाजूंनी. आणि मग ही वाढत वाढत जाऊन पुढे ह्या 2 सेपरेट सेल्स तयार होतील. सुरुवातीला एक सेल होती, एक सेलच्या 2 सेल्स तयार झाल्या की ज्यांच्यामध्ये सेम जेनेटिक मटेरियल आहे. सो ही प्रोसेस झाली कशाची, सेल डिव्हिजनमधली. मायटोसिस कंप्लीट झाली. फक्त ह्याच्यात सेलचा नंबर वाढलेला आहे, एक सेलच्या 2 सेल्स या पद्धतीनं तयार झाल्यात. एकदम सोप्या पद्धतीनं सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. जे बोर्डवरती होतं, जशा डायग्रॅम्स मी दाखवलेल्या होत्या त्या सगळ्या ह्याच पद्धतीनं काढा. नोट्स तुम्हाला मी आपल्या वेबसाईटवरती देणारच आहे. सो त्याची काहीच काळजी करू नका. व्हिडिओ कसा वाटला ते मात्र मला सांगायला विसरू नका. इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय थिंक नेक्स्ट पार्ट ह्याचा आपण एक्सरसाइज डिस्कशन घेऊयात. ठीक आहे. थँक्यू.